नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पात्र उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालय भरतीची लिस्ट आलेली आहे आणि या लिस्टमध्ये आपण 2026 मध्ये होणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी आणि भरतीमधील भरलेल्या सर्व पदांसाठी एक नवीन सिरीज आणलेली आहे, तर ती आहे मिनी मॉक टेस्ट। यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 19 प्रश्न घेणार आहोत आणि 20वा प्रश्न हा तुमच्यासाठी राहणार आहे। सोबतच प्रश्न तुम्ही सुद्धा सोडवणार आहे, जेणेकरून तुमचा स्कोर हा शेवटच्या प्रश्नाच्या वेळेस माहीत पडेल। तर प्रश्न वाचल्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तुमचे उत्तर तुम्ही नोंदून ठेवा आणि योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण तपासा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सर्व प्रश्न मित्रांनो PYQ बेस आहेत। तर ऑप्शन आहे साल्हेर, महाबळेश्वर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कळसुबाई। तर विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून हे अहमदनगर जिल्ह्यात, ज्याचे नाव आता अहिल्यानगर झालेले आहे, उच्च न्यायालयाच्या परीक्षेत हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो। पुढचा प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 36 जिल्हे। तर सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत। पालघर हा सर्वात नवीन 36वा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य इमारत कोणत्या भागात स्थित आहे? उत्तर आहे फोर्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य पीठ फोर्ट एरियामध्ये आहे, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्याची खंडपीठे आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हटले जाते? तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात, कारण इथे अजिंठा वेरूळ यासारखी प्रसिद्ध लेणी आहेत। नंतर पहा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या चळवळीचा परिणाम होती? तर उत्तर आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ। तर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशामुळे भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या अधिकारांशी संबंधित भारतीय संविधानातील कलम कोणते? तर उत्तर आहे कलम 214 ते 231। तर संविधानातील कलम 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयाची रचना, कार्य आणि अधिकार स्पष्ट केले आहेत आणि कलम 226 नुसार रिट्स काढता येतात। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी। तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची संबंधित घटनादुरुस्ती कोणती? तर उत्तर आहे 73वी आणि 74वी। तर 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज आणि 74व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर उत्तर आहे शेकरू। शेकरू ही एक मोठी खार असून महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे। ती प्रामुख्याने भीमाशंकर अभयारण्यात आढळतात। नंतर काही संगणकावर सुद्धा प्रश्न येतात। तर MS PowerPoint मध्ये नवीन स्लाइड जोडण्यासाठी कोणती शॉर्टकट वापरतात? तर Ctrl+M। Ctrl+N नवीन प्रेझेंटेशन फाईल उघडते, पण नवीन स्लाइड जोडण्यासाठी Ctrl+M चा वापर केला जातो। 2024च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस नाही? खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे। उत्तर आहे कीबोर्ड। कीबोर्ड हे संगणकाला माहिती देण्यासाठी वापरले जाते इनपुट डिव्हाइस आहे। नंतर इंटरनेटच्या भाषेला URL चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर। URL म्हणजेच वेब पेजचा आणि इंटरनेटवरील कोणत्याही फाईलचा अचूक पत्ता, वेब ॲड्रेस होय। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे? तर उत्तर आहे लिनक्स। बाकी सर्व हे MS वर्ड सॉफ्टवेअर आहे, गुगल क्रोम सुद्धा सॉफ्टवेअर आहे आणि प्रिंटर हे एक डिव्हाइस आहे। ठीक आहे, लिनक्स आणि विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत। MS वर्ड हे एक सॉफ्टवेअर म्हणजेच ॲप्लिकेशन आहे। पाचावर धरण बसणे म्हणजे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा? तर खूप घाबरणे, प्रचंड भीती वाटणे। खूप घाबरणे आणि प्रचंड भीती वाटणे। तर लिपिक आणि शिपाई भरतीत वाक्प्रचार आणि म्हणींवर सर्वाधिक भर दिला जातो। सूर्य शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा? तर उत्तर आहे शशांक। भास्कर, रवी, दिनकर हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत। शशांक म्हणजे चंद्र। येथे लक्षात घ्यायचे, परीक्षेत नसलेला शब्द विचारला आहे, हे नीट वाचायचे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड। अचूक स्पेलिंग असलेला शब्द ओळखा? तर उत्तर आहे कमिटी। इंग्रजी व्याकरणामध्ये स्पेलिंग अचूक ओळखणे हा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे, म्हणून कमिटीमध्ये
दुहेरी एम, दुहेरी टी आणि दुहेरी ई येतो. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर अ लेटर वॉज रिटन बाय हिम. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस विचारला आहे, तर उत्तर आहे ही रोट अ लेटर. तर दिलेले वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे पॅसिव्ह रूप आहे, त्यामुळे ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट असे होईल. पुढचा प्रश्न, आहारात कोणत्या जीवनसत्वाचा अभावामुळे मंद प्रकाशात आळातंदळेपणा येतो, तर उत्तर आहे जीवनसत्व अ. तर जीवनसत्व अ कमतरतेमुळे डोळ्यांचे विकार आणि रात आंधळेपणा होतो. हायकोर्टच्या मागील प्रश्नपत्रिकेत वारंवार विचारलेला प्रश्न आहे. रोजच्या वापरातील बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे, तर उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड NaCl होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचे, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले, तुमचा स्कोर काय सांगतो, यावरून तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स काढा. 16 ते 19 योग्य उत्तर असेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तयार आहात. टायपिंग टेस्टसाठी वेग वाढवणारा लक्ष द्या. 11 ते 15 असेल तर गुड आहे, तुमचा अभ्यास योग्य दिशेने आहे. संगणक आणि इंग्रजी व्याकरणावर उजळणी करा. आणि 0 ते 10 असेल तर घाबरू नका, पण तुम्हाला 8वी ते 10वी ची टेस्ट बोर्डची पुस्तके, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण दररोज पाहणार आहोत. तर चॅनलला नक्कीच पुढील मॉक टेस्टसाठी सबस्क्राईब करा आणि तुमचा स्कोर खाली कमेंट नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.